सुस्वागतम सुस्वागतम. आज मी सांगितलं, आज आमच्या शाळेला खूप शोभा आलेली आहे. तर सर्वांचे पुन्हा एकदा पहिल्यांदाच आभार मानते. आदरणीय व्यासपीठ, आमच्या शाळेचे मॅनेजर फादर विजय लोपिस, फादर हेनरिक डाबरे, त्याचप्रमाणे आजच्या सत्कार मूर्ती मिनल परेरा, इग्निशियस परेरा, सोनल परेरा आणि स्मिता पुट्ट्याडो आणि सर्व उपस्थित मान्यवर, सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, आमचे माजी शिक्षक, आमचे माजी मुख्याध्यापक आणि आमचे सगळे पाहुणे आणि आमचे शिक्षक आणि आमचे विद्यार्थी मित्र, तर सर्वांना पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज मिनल मॅडम रिटायर होत आहेत. म्हणजे 28 फेब्रुवारी हा दिवस आहे, पण आजचा दिवस स्पेशल आहे. आणि रेडिन सर बोलले का मिनल मॅडम एवढ्या ताजतवान्या कशा. तर मला स्तोत्र संहितामधली पहिलंच आपली ओवी आठवली की ते झाड नदी किनारी लावलेलं आहे आणि त्यांची पानं टवटवीत राहतात, त्यांना सदा बहार येतो. तशा मॅडम आहेत की आपल्या मॅडम नेहमी ताज्या तव्या. त्या आल्या, त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्व की शाळा फुलून येते आणि आपल्याला खूप आनंद वाटतो, कारण त्या यायच्या आधी त्यांचा आवाज येतो. आम्ही असं पहिले ऑफिसमध्ये आहे, पण पहिला समजलं मॅडम आल्या, आवाज खालून वर यायचा. म्हणजे अशा प्रकारच्या मॅडम नेहमी आनंदित, टवटवीत आणि अशा प्रकारच्या मॅडम आज सेवा निवृत्त होत आहेत. निवृत्तीमध्ये एक आवृत्ती आहे. आणि मॅडम कशा आहेत, मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, नेतृत्व शानदार, असं सर्व समावेशक असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे मिनल इग्नेशियस परेरा. आज त्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी निरोप घेत आहेत, आपल्या सर्वांचा त्या निरोप घेत आहेत. निरोपामध्ये नीमध्ये एक रोप लावलेला आहे. गेले 36 वर्ष त्यांनी रोप लावलेला आहे. ही सगळी रोपं लावलेली आहेत. आता ती कसदार मोठी वृक्ष झालेली आहेत आणि ते वृक्ष आज इतरांना फळफुळं देत आहेत. म्हणजे केवढं मोठं काम आहे. त्या आपलं राष्ट्र घडवणे, देश घडवण्यासाठी चांगले नागरिक बनवणे, चांगली मुलं घडवणे, हे ते कार्य करीत आहेत. त्याबद्दल देवाला धन्यवाद आणि मिनल मॅडमला देखील धन्यवाद. या ठिकाणी आपण सगळं थोडक्यात करत आहोत, तर इथे आपण स्वागताचा कार्यक्रम करूया. तर आपले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या होली फॅमिली भुईगाव शाळेचे आणि चर्चचे पॅरिश प्रिस्ट, आमचे मॅनेजर फादर विजय लोपिस यांचं आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करूया. इतर मुलींनी तयार व्हायचं आहे एका मागे. आमचे आधारस्तंभ फादर हेनरिक डाबरे, त्यांच्या प्रसन्न चेहऱ्याने सगळं आधी वातावरण चांगलं प्रसन्न होते, तर त्यांना आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करूया. आजच्या सत्कार मूर्ती आम्हाला हव्याशा असणाऱ्या मिनल परेरा मॅडम, त्यांचं गुलाब पुष्प देऊन आपण स्वागत करूया. मिनल मॅडमचे यजमान श्री इग्निशियस पॉल परेरा, त्यांना पॉल गुरुजींची, त्यांचे वडील स्वर्गवासी पॉल गुरुजी यांचा मोठा वारसा लाभलेला आहे. तर त्यांचे आपण इग्निशियस परेरा यांचे गुलाब पुष्प देऊन आणि जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत. त्यांचा मुलगा सोनल परेरा हा देखील आम्हाला कोरोना काळामध्ये त्यांनी आम्हाला व्हिडिओ करून दिले, त्यामुळे आमच्या शाळेची कामगिरी अनेक दूर पसरलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे देखील गुलाब पुष्प देऊन आभार मानतो आणि स्वागत करतो. मुलगी स्मितल ब्रुनो पुट्ट्याडो, अतिशय देखणी आणि हुशार, शिकलेली, तर मॅडमच्या मुलीचं आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करूया. सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित सर्व पाहुणे मंडळींचं पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून आणखी स्वागत करू. आता मॅडम निर्धास्त झालेले आहेत. म्हणजे जी धावाधाव होती आणि जे काही सुसट पळायचं होतं त्याचं आता शांतपणे थोड्या चालतील. मॅडमला काम दिलं आज, आता आणि ताबडतोब काम करणार आणि 10 वेळा विचारणार. तेव्हा ते असं बोलणार नाही की मी एवढी ज्येष्ठ आहे तर मी कशाला या मॅडमला विचारायला येऊ, पण त्यांनी तसा कधीच गोष्ट केली नाही. त्यासाठी आपण
झाडं आणली आणि झाडं लावून परसबाग केली. म्हणजे एवढं ताबडतोब काम त्या करीत असत. आता मॅडमच्या आयुष्यातून ऑनलाईन वर्क फ्रॉम होम, त्यानंतर आधार कार्ड, अप्पर आयडी, त्याचे संच मान्यता, हे शब्द सगळे आता दूर दूर जाणार आहेत. त्या थोड्या आता रिलॅक्स होणार आहेत. तरी सुद्धा आता मॅडमचं अभिनंदन. निरोपाच्या या हळव्या क्षणांना मनात अलगद जपून ठेवूया. प्रेमळ क्षणांना सोबत नेऊन आठवणींना जपून ठेवूया. मॅडमचा आमचा 26 वर्षाचा. आता आम्ही सांगितलं नंतर आम्ही बोलू, पहिले पाहुण्यांना बोलू दे. आम्ही नंतर 28 तारखेला पुन्हा एकदा आम्ही भेटणार आहोत आणि खूप बोलणार मॅडम विषयी. पण हा जो आठवणींचा सहवास आहे, पायातल्या पायात आम्ही घरी वेळ गेला नाही एवढा इथे आमच्या एकमेकांसोबत वेळ गेला. एकत्र डबे उघडायचे, मॅडम एवढे डबे आणायच्या, थोडं थोडं सगळ्यांना, आणि आमचं कधीच सगळं करणार. पण मॅडमला खूप हौस होती आणि त्यांनी आमच्यावर खूप खूप प्रेम केलं आहे. या सगळ्या आठवणी आम्हाला खूप येणार आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, या पुढचा प्रवासही हसरा आणि सुख समाधान देणारा असावा. या शुभेच्छा. धन्यवाद.